गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 13वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने मनुष्यासाठी स्वर्गाचे द्वार ओपन होते, घरात सुखसंपदा नांदते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री परमात्मने नमः. अध्याय 13वा. यानंतर श्रीकृष्ण भगवान पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि याला जो जाणतो त्याला क्षेत्रज असे तत्वाने जाणणारे ज्ञानी जन म्हणतात. आणि हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा ही आमचाच समज. आणि क्षेत्रज्ञांचे म्हणजेच विकासासहित प्रकृतीचे आणि पुरुषांचे जे तत्वाने जाणून घेणे आहे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. म्हणून ते क्षेत्रज आहे आणि जसे आहे आणि ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणाने जे झाले आहे तसेच जे क्षेत्रज ही जो कोणी आहे आणि ज्या प्रभावाचा आहे ते सर्व माझ्याकडून संक्षिप्तपणे एक. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञानाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे, म्हणजेच समजवून दिले आहे. आणि निरनिराळ्या प्रकारच्या वेदमंत्रांनी विभागपूर्वक सांगितले आहे. तसेच चांगल्या प्रकारे निश्चित केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्रांच्या पदांनीही तसेच सांगितले आहे. आणि हे अर्जुना, तेच मी तुला सांगतो की पंचमहाभूते म्हणजेच आकाश, वायू, अग्नी आणि पृथ्वी यांचा सूक्ष्म भाव अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मक माया ही, तसेच 10 इंद्रिय म्हणजेच श्रोता, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण, तसेच वाक, हस्त, पाद, उपास्य आणि गुद, एक मन आणि पंचेंद्रियाचे विषय म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.